सुरक्षा रक्षक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सुरक्षा रक्षकची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे। शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि सुरक्षा रक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सुरक्षा रक्षक भरतीमध्ये कोणताही पेपरनी, कोणत्याही ग्राउंडनी, कोणत्याही मुलाखतनी तर आपला ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पेपरनी, कोणत्याही मुलाखतनी तर आपला ग्राउंडच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर ग्राउंड वगैरे यामध्ये किती आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। वयोमर्यादा यामध्ये किती आहे, उंची छाती किती आहे, त्याचबरोबर वजन वगैरे किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, किती मार्कासाठी ग्राउंड असणार आहे, त्याचबरोबर ही भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होते। याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि आपलं जर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 22,000 रुपये महिना यामध्ये भेटते आणि 4 दिवसाच्या सुट्ट्या सुद्धा आपल्याला महिन्यातून राहते रविवारच्या। ठीक आहे, तर जास्त चान्स आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे। तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळ GR या ठिकाणी नुकताच आला आहे आणि GR मध्ये मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर बदल कोणता करण्यात आला आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला वयोमर्यादा सांगून देतो। याच्या अगोदर जे सुरक्षा रक्षक मध्ये जे वयोमर्यादा होती 18 ते 38 वर्षापर्यंत होती, पण त्यांनी आता 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा करण्यात आली। SC/ST ला 18 ते 40 आणि OBC कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत अशा प्रकारे त्यांनी वयोमर्यादा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सुरक्षा रक्षक भरतीमध्ये। ठीक आहे, आणि शिक्षण याच्या अगोदर 10वी पास लागेल सुरक्षा रक्षक मंडळमध्ये, आता यामध्ये 12वी पास त्यांनी सुरक्षा रक्षक मध्ये किमान 12वी पास आपण असलं पाहिजे एवढी यामध्ये शिक्षण त्यांनी ठेवलेलं आहे। तर आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो GR मध्ये काय काय या ठिकाणी बदल करण्यात आले ते तुम्हाला सांगून देतो। लास्ट जी भरती आली होती 2020 ला सुरक्षा रक्षकची भरती झाली होती, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यावेळेस एवढी की पारदर्शकपणे भरती नाही व्हायची, पण आता शासनाच्या अंडरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गृह विभागाच्या अंडरमध्ये ही भरती पारदर्शकमध्ये होणार आहे आणि गृह विभागांतर्गत अंडर ही जे भरती या ठिकाणी राबवली जाणार आहे, एक लक्षात ठेवा। त्या ठिकाणी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी ग्राउंड घेण्यासाठी येणार आहे। तर पारदर्शकपणे या ठिकाणी होणार आहे। जसं 2020 ची जी भरती झाली तुम्हाला माहिती आहे त्या भरतीमध्ये काय झालं होतं। ठीक आहे, तर आता तशी जे विद्यार्थी मित्रांनो गैरप्रकार या ठिकाणी होणार नाहीये, एक लक्षात ठेवा भरतीमध्ये। ठीक आहे, तर आता सुरक्षा रक्षक मध्ये काय चेंजेस करण्यात आला आहे तर पहा, सुरक्षा रक्षक मध्ये मागच्या वर्षी जे ग्राउंडला जे इव्हेंट होते तर ते ग्राउंडला जे इव्हेंट होते तर ते 3 इव्हेंट होते। पहिला जो इव्हेंट होता 400 मीटर इव्हेंट होता, म्हणजे 400 मीटर आपल्याला 2 मिनिटाच्या अंतर मारली तर आपल्याला आउट ऑफ मार्क भेटत जातात, म्हणजे 12 मार्क त्या ठिकाणी भेटत जातात। ठीक आहे, 12 मार्कासाठी ते होतं आणि 8 मार्कासाठी पुलअप्स होत्या, तर झाले किती 20 आणि त्याचबरोबर 10 मार्कासाठी काय होतं सीटअप होतं। तर अशा प्रकारे 30 मार्काचा फिजिकल राहतं आणि मुलांना फिजिकलमध्ये आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी पडत जातात। ठीक आहे, तर आता काय केलं आहे की त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो हा जो GR या ठिकाणी नवीन या ठिकाणी प्रसिद्ध त्या ठिकाणी करण्यात आला, GR या ठिकाणी काढण्यात आला सुरक्षा रक्षक भरतीचा। अजून भरती निघायची आहे, एक लक्षात ठेवा। फक्त GR आलाय म्हणजे त्यामध्ये सांगितलंय की एवढं त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये चेंजेस झालाय, वयोमर्यादामध्ये चेंजेस झालाय, एकही त्यामध्ये सांगितलंय। तर आता ग्राउंडमध्ये त्यांनी जे चेंजेस केलाय GR मध्ये, आता 1600 मीटर रनिंग तुमची होत जाणार आहे। तर 1600 मीटर रनिंगला जे टायमिंग जो आपल्याला भेटणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1600 मीटर रनिंग जर 10 सेकंड किंवा त्यापेक्षा मारली तर 40 मार्क भेटणार आहे। 40 मार्कासाठी 1600 मीटर रनिंग असणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 36 मार्क भेटणार आहे। 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 32 मार्क। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 28 मार्क। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 24 मार्क। 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत मारली 20 मार्क। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत मारली 16 मार्क आणि 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत मारली 10 मार्क। अशा प्रकारे आपल्याला मार्क या ठिकाणी 1600 मीटर मध्ये बळणार आहे। आणि गोळाफेक मध्ये जर 100 मीटर मध्ये जर पाहिलं तर 11.50 सेकंड मध्ये आले 30 मार्क भेटणार आहे। स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर 11.50 मिनिट ते 12.50 सेकंड पर्यंत आले तर 11.50 सेकंड ते
12.50 सेकंडपर्यंत आले 24 मार्क, 12.50 सेकंड ते 13.50 सेकंडपर्यंत आले तर 20 मार्क, त्याचबरोबर 13.50 सेकंड किंवा 14.50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। त्यानंतर गोळा फेकला जर पाहिलं तर 8.50 मीटरच्या जर जास्त आपण फेकला तर आपल्याला पैकीच्या पैकी 30 मार्क भेटणार आहे, म्हणजे आउट ऑफ मार्क आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। तर गोळा 30 मार्कासाठी, 100 मीटर 30 मार्कासाठी आणि 1600 मीटर रनिंग हे 40 मार्कासाठी, अशा प्रकारे 100 मार्कात आपल्या यामध्ये ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 40 मार्कासाठी आहे। 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 मार्क, 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क, 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क, 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क, 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड आले 24 मार्क, 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले तर 20 मार्क, 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड आले 16 मार्क आणि 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले तर 10 मार्क, अशा प्रकारे। ठीक आहे। आणि 100 मीटरमध्ये जर आपण पाहिलं तर 100 मीटरमध्ये जे या ठिकाणी 14 सेकंड महिला उमेदवारांना जे आहे 14 सेकंडपर्यंत आले 30 मार्क भेटणार आहे, 14 ते 15 सेकंड 24 मार्क, 15 ते 16 सेकंड 20 मार्क, 16 ते 17 सेकंड 16 मार्क, 17 ते 18 सेकंड 12 मार्क, 18 ते 19 सेकंड 8 मार्क, 19 ते 20 सेकंड 2 मार्क, अशा प्रकारे आपल्याला मार्क भेटणार आहे। आणि गोळा फेकचे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महिला उमेदवारांसाठी। तर असं काही यामध्ये ग्राउंडमध्ये चेंजेस या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत निघणार आहे अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। या ठिकाणी काळ या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे 6 वर्ष झालेले आहे, अजूनही या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळची भरती आली नाही आहे आणि GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। तर लास्ट जी भरती आली होती 2020 ला जे सुरक्षा रक्षकची भरती आली होती आणि तेव्हापासून जे विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकची भरती या ठिकाणी आतापर्यंत आली नाही आहे। तर 6 वर्ष या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे, अजूनही सुरक्षा रक्षक मंडळची भरती या ठिकाणी आलेली नाही आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये वय आपण उंचीचा जर आपण विचार केला तर सुरक्षा रक्षक भरतीमध्ये जे उंची आपल्याला लागणार आहे तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांचा जे वजन आहे 50 किलोच्या वरता असला पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर फेल केला जाते, अपात्र केले जाते। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे 45 किलोच्या वरता असला पाहिजे, 45-40 किलोच्या खाली असेल तर फेल केला जाते, अपात्र केले जाते। आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एकदा आणखीन तुम्हाला उंची छाती सांगून देतो, पुरुष उमेदवारांना उंची 165 सेंटीमीटर, वजन 50 किलोच्या वरता, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर, वजन 45 किलोच्या वरता असला पाहिजे, अशा प्रकारे यामध्ये उंची वगैरे आहे। ठीक आहे। तर आता सुरक्षा रक्षकची जी भरती हे कधीपर्यंत निघणार असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। लास्ट भरती 2020 ला आली होती, तिथून 2026 या ठिकाणी चालू आहे, म्हणजे 6 वर्ष झाले आहे, अजून भरती आली नाही। तर यावर्षी जे विद्यार्थ्यांना दाट चान्सेस आहे सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघण्याचे, कारण की सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ज्या काही जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत त्या त्यांना त्या ठिकाणी भरावं लागते। आणि सुरक्षा रक्षकचं जे काम राहते तर पहा विद्यार्थ्यांना दवाखान्यामध्ये ड्युटी झालं, त्याचबरोबर मेट्रो स्टेशनवर सुद्धा ड्युटी राहते, जे काही सरकारी निमशासकीय त्याचबरोबर जे काही धरण आहे डॅम आहे तर तिथं सुद्धा ड्युटी त्यांची राहते सुरक्षा रक्षकची। तर सुरक्षा रक्षकची जी भरती हे जवळपास एप्रिल ते मे महिन्यापर्यंत निघू शकते, कारण की 6 वर्ष या ठिकाणी होत आले। लास्ट भरती 2020 ला आली होती, तर जवळपास या ठिकाणी एप्रिल ते मे महिन्यापर्यंत सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघू शकते। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।